नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात खड्डे फारच निराश झाले आहेत. ते यासाठी निराश झाले आहेत कारण या वेळेला त्यांच्यासोबत कोणी सेल्फीज काढत नाहीये. याआधी सेल्फी विथ पॉटहोल्स अशा पद्धतीनं ट्रेंड समाज माध्यमांवर चालवला गेला. सेल्फी काढल्या गेल्या अगदी खड्ड्याच्या जवळ जाऊन, खड्ड्यात बसून सुद्धा. आणि या सगळ्या सेल्फी त्यावेळच्या सरकारच्या नाकर्तेपणाचं प्रमाणपत्र म्हणून समाज माध्यमात समोर आल्या. त्यानंतरच्या पुढच्या 2 वर्षांमध्ये सुद्धा खड्डे पडले आहेत आणि हे खड्डे पडण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत चाललंय. पण या खड्ड्यांकडे आता ना कोणाचं लक्ष आहे ना सेल्फी काढणाऱ्यांना खड्ड्यांमध्ये जाऊन सेल्फी काढायला वेळ आहे. सेल्फी विथ पॉटहोल्स अशा प्रकारची मोहीम राबवली गेली. तिला त्यावेळच्या जनतेनं प्रतिसाद दिलेला सुद्धा लक्षात ठेवायला हवा. जनता आत्ता सुद्धा विचारू पाहतीये की आता पडलेल्या खड्ड्यांना भरणार कोण, आणि त्याआधी अमुक ठिकाणी खड्डा पडलेला आहे हे सांगण्यासाठी, सरकारला आठवण करून देण्यासाठी जनतेतल्या कोणी सेल्फी काढली तर उद्या त्याला त्याचा दुष्परिणाम तर भोगावा नाही लागणार ना. ही सगळी कहाणी महाराष्ट्राच्या अनेक रस्त्यांची आहे. महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या महानगरांमधल्या महामार्गापासून ते अगदी गल्ली बोळातल्या पालिकेच्या, नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या छोट्या रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी रस्ते आहेत. नेहमीची येणाऱ्या पावसाळ्यासोबत खड्डे सुद्धा येतात आणि हे खड्डे बुजवण्याच्या साठी टेंडर निघत असतात. ताज्या घटनाक्रमामध्ये मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही वर्षात 21,000 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केले असा तपशील समोर आला. तो ऐकल्यानंतर तुम्हाला मला कदाचित धक्का बसू शकतो, पण महानगरपालिकेत सत्तेत असलेल्यांना याचा धक्का बसणार नाही. कारण या संपूर्ण प्रकरणात, ज्या खड्ड्यांना बुजवण्याच्या प्रकरणामधलं राजकारण, त्यातलं अर्थकारण हे कधी ना कधीतरी आपल्यालाही समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून आता पूर परिस्थितीच्या आसपास आणि त्याशिवाय पावसाळ्यात सुद्धा खड्ड्यांचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वदूर अत्यंत वेदनादायी स्वरूपात समोर येत असताना त्याबद्दल जबाबदारी निश्चित करायची गरज असल्यामुळे आम्ही हा प्रश्न उपस्थित करतोय की आताही खड्ड्यांसोबत सेल्फी काढायची का. खड्ड्यांसोबत सेल्फी काढायची का या प्रश्नावरील चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी परिचय करून देण्यापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी राज्यभरातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये घेतलेला आढावा आपल्याला दाखवतोय. त्यानंतर आपल्या सोबत आज चर्चेला कोण आहे, आपण त्यांना काय प्रश्न विचारणार आहोत त्या संदर्भातली चर्चा. पुण्यासह राज्यभरात गेले 3 ते 4 दिवसापासून पाऊस पडत होता आणि या पावसामुळे खरं तर सर्वात मोठा फटका बसलेला आहे तो पुण्यातील रस्त्यांना. मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे तो पुण्यातील स्वारगेट चौकातील रस्ता आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारचे खड्डे जे आहेत ते रस्त्याला पडलेले आहेत आणि येण्या जाणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून होत असते. प्रत्येक वर्षी पाऊस काही दिवस झाला की अशा प्रकारे रस्त्याला खड्डे पडतात. अतिशय दयनीय अवस्था जी आहे ते पहिल्या पावसातच पुण्यातील अनेक रस्त्यांची झालेली आहे. प्रत्येक वर्षी डागडुजीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, मात्र पहिला पाऊस झाला की त्यानंतर रस्त्यांची अवस्था जी आहे ती असे मोठ्या प्रकारे चाळण झाल्यासारखे आपल्याला पाहायला मिळते. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. कोल्हापुरातल्या खड्ड्यांची मोठी दुरावस्था असून अनेक ठिकाणी रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडलेले आहेत. मी बसंतबहार टाकीज रोड जो कलेक्टर ऑफिसकडे जातो त्या रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणची पाहायला गेले तर दृश्य अगदी वाहनधारकांना कसरत करत या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. इतके मोठे खड्डे या रस्त्यावरती असल्याचं चित्र पाहायला मिळते. अगदी या खड्ड्यातून मार्ग काढत रस्ता शोधत आहे ते वाहनधारकांना पुढे जावं लागते. याच रस्त्याबरोबर शहरातल्या अनेक रस्त्यांची सुद्धा अशाच पद्धतीची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे आता पावसाळ्यानंतर तरी हे खड्डे बुजवले जाणार का, की अशाच खड्ड्यातून वाटचाल करावी असा प्रश्न आता कोल्हापूरकर विचारताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.
नागपूर शहरात एका बाजूनं सिमेंट रोडचं जाळं विणलं जात असताना मात्र दुसऱ्या बाजूनं जे डांबरी रोड आहेत त्या डांबरी रोडवर मोठमोठाले खड्डे पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण नागपूरच्या या अजनी परिसरातील महत्त्वाच्या रोडवर आहे। दक्षिण नागपूर ते पश्चिम नागपूर जोडणारा हा महत्त्वाचा रोड आहे, त्यामुळे या रोडवरून जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिवसाला वाहनांची ये जा होतं। मात्र असं असताना सुद्धा जे आहे ते या रोडवरती मोठमोठाले खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। ज्यावेळी या सगळ्या गड्ड्यांमुळे अपघात होतात किंवा त्यात कोणाचा जीव जातो त्यावेळी या गड्ड्यांना नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातो, मात्र त्याला उत्तर काहीच नसतं। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसा उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या भागातल्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। चर्चेसाठी आपल्यासोबत कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्यासोबत असलेले मान्यवर आहेत माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली, आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं गणेश खंडकर। गणेश खंडकर, आपल्यासाठीचा पहिला प्रश्न, यावेळच्या खड्ड्यांसोबत सेल्फी काढताना कोणी का दिसत नाहीये? नाही, मुळात असं आहे प्रसादजी, यावेळेला एकतर पावसाचं प्रमाण अतिशय प्रचंड आहे आणि या पावसानं जी काय वाताहत आता महाराष्ट्राची केलेली आहे ते आपण सगळे पाहतो आहोत आणि त्यामुळे अजूनही त्या धक्क्यातून सामान्य माणूस सुद्धा बाहेर आलेला नाही। कदाचित त्यामुळे या सेल्फीची जी तुम्ही आता जी वाच्यता केली त्या सेल्फीची सुरुवात झालेली नसावी। पण आता याच प्रकारच्या सेल्फी आपल्याला गेल्या काही वर्षात काढताना लोक दिसली होती। सूरज चव्हाण, यंदाच्या वेळेला सेल्फी विथ पॉटहोल्स अशा प्रकारची काही मोहीम ट्रेंड करण्याचा, समाज माध्यमांमध्ये व्यक्त होण्याचा यावेळचा मानस आहे आपला? प्रसादची सेल्फी विथ खड्डा ही जी मोहीम आम्ही राबवली होती, ती मोहीम का राबवली होती? कारण त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील होते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावेळेस आपल्या माध्यमासमोर, सगळ्या माध्यमासमोर येऊन एक घोषणा केली होती। ती घोषणा अशी होती की खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्याच धर्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सेल्फी विथ खड्डा अशा फोटो काढून समाज माध्यमाच्या रूपाने चंद्रकांत दादांना कुठे कुठे खड्डे आहेत ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता। बर, आणि कुठल्याही सरकार कुणाचंही असो, खरं तर खड्डे पडायला नाही पाहिजे, पण भौगोलिक परिस्थिती असेल किंवा पावसासारखं आपल्याकडे अति पावसाचं प्रमाण असेल यामुळे खड्डे पडतात। त्या संस्थेची जबाबदारी आहे की खड्डे पडल्यानंतर ते खड्डे दुरुस्त झाले पाहिजेत। सूरज चव्हाण, सूरजजी, आपल्याला असं वाटतं की एक जबाबदार राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या नात्यानं आत्ता सुद्धा रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत तुमच्याकडून आवाज उठवला गेला पाहिजे? तुम्ही सत्तेत असलात तरीही, सत्तेत नसलात तरीही 100% या राज्यामध्ये आतापर्यंत जे काही रस्त्याचं काम झालेलं आहे, चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे, ते आधीच्या सरकारने केलेलंच आहे। चंद्रकांत दादासारख्या माणसाने महाराष्ट्राला एक कानाला खुश होईल अशी घोषणा केली होती, म्हणून त्यांना आरसा दाखवण्यासाठी केलं होतं। पण आताची सध्याची परिस्थिती पाहता, राज्यावरचं संकट पाहता, आपण प्रायोरिटी ही प्रामुख्यानं आरोग्याला दिलेली आहे। जी काही विकास कामं आहेत ते भविष्यामध्येही नीट केले जातील आणि या महाराष्ट्रामध्ये रस्तेच नाही तर इतरही काही महत्वाचे प्रोजेक्ट हे पूर्ण केलेले आपल्याला 2024 पर्यंत दिसतील। फक्त साथ ही निसर्गाने दिली पाहिजे, साथ ही जी आपल्यावरती आलेले संकट आहे कोरोनाच्या रूपाने, त्या संकटाने सुद्धा आपल्याला साथ दिली पाहिजे। याच्यातून सूरजजी, आपण आपले तर्क देत आहात। एका बाजूला आरोग्य चक्र चालवायचं आहे, दुसऱ्या बाजूला अर्थचक्र चालवायचं आहे। अनिल गलगली, या रस्त्यांच्या आणि रस्ते बांधणी आणि रस्त्यांवरचे खड्डे भरणे या दोन्हीतलं अर्थकारण एकदा जरा समजावून सांगा। त्याची गरज आहे ते यासाठी कारण ताज्या घडामोडीमध्ये मुंबई महानगरपालिकेने 21,000 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी खर्च केले। मग हे 21,000 कोटी रुपये खड्ड्यात घातल्यानंतर खड्डे भरले का गेले नाहीत? खरं पाहिलं तर आज सुद्धा मुंबई असून तर किंवा राज्यामध्ये खरं पाहिलं तर कोरोनाच्या नावाखाली आपण अशी काही चालढकल करू शकत नाही। कारण कोरोनाच्या काळामध्ये फार चांगली कामं सुद्धा करण्यात आलेली आहेत। जी कामं पेंडिंग होती ती गर्दी नसल्यामुळे किंवा लोकांच्या जास्त तिथे समावेश असल्यामुळे
चांगल्या पद्धतीने केल्याची वर्तमानपत्रामध्ये आपण वेगवेगळ्या बातम्या वाचल्या होत्या. खरं पाहिलं तर अशा कामामध्ये जो भ्रष्टाचार होतो तो कोणी लपलेला नाही. म्हणजे सरकार कुठलंच असून देत, म्हणजे मागील सरकार किंवा हे सरकार, कॉन्ट्रॅक्टर तेच असतात, अधिकारी तेच असतात. फक्त सरकारचे मंत्री किंवा अधिकारी हे वेगवेगळे असले तरी, परंतु जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो जेव्हा अशा पद्धतीचे टेंडर निघतं तेव्हा टेंडर निघाल्यानंतर ज्या पद्धतीने कामं होणं आवश्यक असतं, त्याची साईट व्हिजिट होणे आवश्यक असते. साईट जो इंजिनियर असतो त्याचं सुद्धा काम असतं की जेव्हा गड्डे भरले जातात, खड्डे भरले जातात, तेव्हा त्याची नीट पाहणी करणं, त्याची गुणवत्ता किंवा त्याचा दर्जा तपासणं. आणि विशेष म्हणजे जिथे अशी कामं होतात, म्हणजे रस्त्यांची कामं किंवा खड्ड्यांची कामं, तिथे एक लॅबोरेटरी सुद्धा असणं आवश्यक असतं. पण दुर्दैवाने मागील काही वर्षामध्ये, म्हणजे हे सरकार नाही, म्हणजे अशी परंपरा सुरू आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या हाताशी हात घेऊन अधिकारी काम करत असतात. राजकीय पुढारी सुद्धा त्याला काही अपवाद नसतात. म्हणजे मग अनिल गलगली असं म्हणावं लागेल की प्रशासन कुणाचंही असो, नेतृत्व कुणाचंही असो, व्यापारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळूनच प्रशासन हाकतात. मग त्यात खड्डे भरण्याची मलमपट्टी कागदावर होत राहते. आपल्याला गणेश खंडकरांकडून याचं उत्तर घ्यायचं आहे. गणेश खंडकर, मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही लोक पहारेकरी आहात. पहारेकरी असलेल्यांच्या बाबतीतही हा आरोप लागू पडावा की मुंबईतले खड्डे ज्या महानगरपालिकेच्या रस्त्यांवर पडलेले आहेत तिथले खड्डे पहारेकऱ्यांना दिसत नाहीत, की प्रशासन पहारेकऱ्यांचं ऐकत नाही? नाही प्रसादजी, आम्हाला खड्डेही दिसतात, खड्ड्यांची अडचण आम्ही लक्षातही आणून देतो. परंतु आता असं आहे की सत्ताधारी आणि प्रशासन यांनी एकमेकांशी एवढी चांगली गट्टी केली आहे आणि आता कोरोनाच्या नावाखाली एक तर सभागृहाचं कामकाज प्रत्यक्ष रूपात होत नाही, केवळ व्हर्च्युअली होतं. तिथेही जनप्रतिनिधींना किती बोलायला मिळतं हे त्यांनाच माहिती असेल. पण ज्या पद्धतीने आता मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी प्रशासनाला हाताशी धरून हे मुंबई महापालिकेतलं सर्व कामकाज रेटण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे पहारेकरांनी आता किती जरी आम्ही प्रयत्न केला तरी काही वेळेला ज्या वेळेला मीडिया हा विषय उचलून धरतो, मीडियाच्या लक्षात आम्ही आणून दिल्यानंतर त्यावेळेला मात्र याची चर्चा होते. बाकी आता पण मग गणेशराव, याचा अर्थ असा घ्यायचा का की तुम्ही हार मानलेली आहे, तुम्ही हत्यार टाकलेलं आहे मुंबई महानगरपालिकेत? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण मी मगाशी म्हणालो तसं की प्रत्यक्ष बैठकी होतच नाहीये. ज्या काही आता मुंबई महापालिकेच्या बैठका, मुंबई महापालिकेचं सभागृहाचं कामकाज, समित्याच्या कामकाजात आता व्हर्च्युअली सुरू आहे. त्या ठीक आहे, तुमचं दुःख असं आहे की प्रत्यक्ष कामकाज होत नाही म्हणून तुम्हाला मुद्दा मांडता येत नाही. अनिल गलगली, हा तर्क असू शकतो का हो? आणि विरोधक या नात्यानं पहारेकरी म्हणून जे कोणी मुंबई महानगरपालिकेत बसलेले आहेत त्यांना आंदोलन करायला पण कारणं लागायला लागली आहेत का? काय याची काय कारणं असतील? अनिल गलगली, तुम्ही उत्तर द्या आणि गणेश खंडकरांनाही त्यावर बोलतं करावं लागणार आहे. खरं पाहिजे तर नगरसेवक तर हा एक प्रतिनिधी असतो, तो जनता आणि प्रशासन मधला एक समन्वय असतो. तर खंडकर साहेब असं बोलत असतील तर निश्चितपणाने हे दुर्दैवी आहे. कारण मी काल स्वतःच जर्नीमध्ये अंधेरी रोडची ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली, अधिकाऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि आता ते काम सुरू करणार आहेत. म्हणजे असं नाही की तक्रार केल्यानंतर काम होत नाही, तक्रार तुम्ही सातत्याने करणं आवश्यक आहे. नगरसेवक असून तर किंवा सामान्य नागरिक, शेवटी प्रशासनामधले जे अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर यांची जी एक प्रकारची युती आहे ती युती तोडण्याची आवश्यकता आहे. आता युती तोडण्याची जी अभद्र युती आहे ती तोडण्याची आवश्यकता आहे. आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत, त्यांना बोलतं करूच, पण एकदा पटकन गणेश खंडकरांना विचारू. गणेशजी, मुंबई महानगरपालिकेतल्या पहारेकऱ्यांना ही युती तोडण्यात इंटरेस्ट आहे का त्यांना जी युती तुटली आहे त्यावरच जास्त बोलत राहायचंय? कारण समजा मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे आहेत तर मुंबई महानगरपालिकेतले पहारेकरी सेल्फी विथ पॉटहोल्स का सुरू करत नाहीत? तुमचा हात कोणी धरलाय सेल्फी काढायला? नाही, मी असं कुठे म्हणालो. आता अनिल गलगली जे सांगितलं तेच मी तुम्हाला वेगळ्या स्वरूपात सांगतोय की आता तुमच्या तक्रारी ट्विटरवर करणं, ईमेलवर करणं हे तुमच्यासाठी अधिक चांगलं आहे. महापालिकेच्या डायरेक्ट निदर्शनास आलं तर ते अधिकारी माझ्याशी संपर्क साधतात. परंतु वर्षानुवर्षाची महापालिकेची पद्धत आहे, जी एक सिस्टम आपण घालून दिलेली आहे कुठेतरी त्या सिस्टमला, म्हणून मी मगाशी म्हटलं की सत्ताधारी प्रशासनाला हाताशी धरून आता हे सगळं रेटण्याचा प्रयत्न करतायत. हा सर्वसामान्य ठिकाणी येत असलेला अनुभव आहे. गणेश खंडकर, याच प्रकारचा अनुभव राज्य पातळीवर सुद्धा येतोय का की सत्ताधारी कामकाज रेटून नेतात आणि तिथे सुद्धा जनतेशी निगडीत प्रश्नांची तड लागणं अवघड झालंय?
नाही खरं म्हणजे अहो मी आता तुम्ही पाऊस म्हणताना गेली 1.5 वर्ष आपण मुंबई शहरामध्ये कोरोनाच्या संदर्भात जे जे काही झालं, अहो ज्यांचं इमारती बांधायचं काम आहे त्यांना आपण कोरोनाचे टेंट बांधायचं काम दिलंय. गोरेगावचं नेस्कोचं उदाहरण आहे ना तुमच्या समोर. किती अशा गोष्टी म्हणजे चर्चा करायला बसलो तर अनेक गोष्टी आता येतील. आज तो विषय नाहीये, पण म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी जो काही धुमाकूळ महापालिकेत घातलेला आहे खरेदीच्या बाबतीत, तुम्हाला माहिती आहे ना प्रसादजी. याच्यावर आम्ही आमचं याच्यावर काम सूरज करतोय. चव्हाण यांचं उत्तर लागेल आपल्याला. सूरजजी, आपण उत्तर सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. आपला आवाज सुस्पष्टपणे येत नाहीये, त्यामुळे प्रेक्षकांना आपली भूमिका समजायला थोडी अडचण येऊ शकते. आपण त्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी अशी विनंती आहे. सूरजजी बोला. मुख्य आक्षेप या ठिकाणचा असा आहे, मुंबई असो की राज्य असो, दोन्ही ठिकाणी आता योगायोगानं एकाच पक्षाच्या नेतृत्वातली सत्ता राबवली जातीये आणि ही सत्ता आत्ता राबवली जात असताना जनतेशी निगडीत असलेल्या प्रश्नांची तड लागू देत नाही असा आक्षेप आहे. गणेश खंडकर तसं म्हणाले. प्रसादजी, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून जितके प्रश्न सोडवलेत, ज्याची कुठलंही संकट असो, मग कुठलंही चक्रीवादळचं माध्यम असो, पावसामुळे पुराचं झालेलं नुकसान असो किंवा करोनासारखं संकट असो, अशा संकटामध्ये महाराष्ट्र सरकारनं चांगलं काम करून दाखवलेलं आहे आणि या कामाची पावती WHO सारख्या संस्थेने घेतलेलं. मग कोरोनाचा असू द्या, पुराचं संकट असू द्या, त्या काळामध्ये सरकारनं चांगलं काम करून दाखवलेलं आहे. सूरजजी, कोरोनातलं तुमचं जे काही कौतुक झालं त्याची चर्चा इथे नाही, इथे आता खड्ड्यांची चर्चा आहे. खड्ड्यांबाबत कौतुक झालं का, की सर्वोत्तम पद्धतीचे खड्डे दिसले म्हणून कौतुक आहे, की खड्डे बुजवले म्हणून कौतुक आहे? या दोन्ही पैकी काय झालं? प्रसादजी, तुम्ही फक्त मुंबई महानगरपालिकेची चर्चा करताय. नाही 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 नाही, दोन्ही 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 मी दोन्ही बद्दल मुंबई महानगरपालिकेची चर्चा झाली पाहिजे, नागपूर महानगरपालिकेची चर्चा झाली बिलकुल पाहिजे. करा, बिलकुल करा. कोणीही आपल्याला अडवलेलं नाही. सगळ्या महानगरपालिकांची चर्चा करा आणि राज्याच्या PWD विभागाची पण चर्चा करा. मी सगळीच चर्चा करतोय. आताच्या ह्याच्यामध्ये आताचं जे हवामान आहे आणि ह्या काळामध्ये भरपूर पाऊस या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचा फटका विदर्भामध्येही काही भागाला बसलेला आहे आणि अशा काळामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि अशा काळामध्ये आपलं सरकार काम करते. नैसर्गिक आपत्ती सांगून येत नसते. नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर जे काही डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकार तत्परतेने कामाला लागलेलं सुद्धा आहे. सूरजजी, आपल्या लेखी सरकार काम करतंय. जर सरकार काम करत असेल तर या वेळेला रस्त्यांवर खड्डे का आहेत? आणि खड्डे केवळ हवामानामुळे आहेत, कोरोनासाठी पैसा खर्च झाल्यामुळे खड्डे बुजवायला पैसे नाहीत म्हणून आहेत, की खड्डे बुजवायचे नाहीयेत? प्रसादजी, या राज्यामध्ये करोनासारखं संकट आलं आणि सगळे जे विकास कामाचा निधी होता तो आपल्याला सगळ्या लोकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्याकडे वळवावा लागला. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी काही आपलं होतं 14,000 महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न होतं आणि 12,500 कोटी हे नुसत्या शासनामधल्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी गेलेला खर्च होता. आणि आपल्या हक्काचा जो GST केंद्राने द्यायला पाहिजे, ज्या महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा द्यायला पाहिजे. जर पैसा आपल्याकडे आला तर आपण नेहमीच विकास कामं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. अगदी सूरजजी, फार बरं झालं तुम्ही या मुद्द्यावर आलात. खरं तर बऱ्यापैकी उशिरा या मुद्द्यावर आलात. गणेश खंडकर, अपेक्षित मुद्दा आलेला आहे. GST देत नाही, विकास होत नाही. गणेशजी, फारच असं फुटलं आपल्याला. नाही, मी म्हटलं की अजून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आले, त्यांच्याकडे अर्थ खाता आहे आणि अजून त्यांनी केंद्र सरकारकडे बोट कसं काय दाखवलं? म्हणजे या अख्ख्या चर्चेमध्ये केंद्र सरकारची चर्चा कशी आली नाही? लोकशाही पद्धतीने यंत्रणा या देशामध्ये जेव्हापासून कोरोना आलाय केंद्र सरकारने एवढी मदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मला सांगा ना, देशभरामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले की होय, आम्हाला वेळेवरती मदत मिळाली, आम्हाला सहकार्य मिळतंय. जे नवीन पटनायक सारखी व्यक्ती आमचा आभार मानते, अरविंद केजरीवालांनी त्यांनी आभार मानले. आणि मग GST तुमचा थांबून काय मिळणार आहे? जर काही असं असतं तर या बाकीच्या राज्यांनी आमचे आभार का मानले असते? पण मग गणेश खंडकर, GST दिला नाही म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवता आले नाहीत असा तर्क कोणी मांडला तर त्याला द्यायला उत्तर आहे का?
मुळात जीएसटी थांबवलाय का जीएसटी तुंबवलाय? विकास थांबलाय, जीएसटी मुळे खड्डे पडलेत असं बघा, म्हणत मी नाही. जी जी जीएसटी मुळे विकास. अहो कसं आहे, रस्ते राज्याच्या चांगले असतील तर आर्थिक विकास होईल, विकासासाठी रस्ते चांगले असतील तर विकास होईल सूरजजी. त्यामुळे पर्यायानं विकास थांबला कारण रस्ते चांगले नाहीत. रस्ते का चांगले नाहीत तर जीएसटी मिळाला नाही. म्हणून गणेशजींना विचारतो, गणेशजी तुम्ही जीएसटी तुंबवलाय का? महाराष्ट्रात खड्डे पडू द्यायचे तर तसंच राहायचे असं वाटतं का केंद्रातल्या सरकारला? बघा असं आहे, जर जीएसटीच्या संदर्भात सूरज चव्हाण बोलत असतील तर मी आता खरं तर हे बोलावं की न बोलावं, पण अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी आमदारांना निधी देताना ज्या सढळ हस्ते मदत केलेली आहे आणि वाटप केलेलं आहे, अहो त्यात कुठे काय जीएसटीचा मुद्दा येतो साहेब? अहो तुम्ही निधी देत असताना आता ज्या ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांना तुम्ही अर्थमंत्री म्हणून सढळ हस्ते निधी देत असताना मग महाराष्ट्राच्या तिजोरीची तुम्हाला कल्पना नव्हती का? ज्यावेळी खड्ड्यांचा विषय आला तेव्हा तुम्ही केंद्राकडे बोर्ड दाखवता आणि निधी देत असताना तुम्ही मग आमचा अधिकार आहे म्हणून सांगता. हे काय गणेशजी, बरोबर या नाही. निमित्तानं एक पटकन अनिल गलगलींची प्रतिक्रिया पण मला हवी आहे. अनिल गलगली, आपल्यापर्यंत जीएसटीची तक्रार आतापर्यंत पोहोचली असेल, ती अर्थात या चर्चेत उत्पन्न झाली आणि ती ऐकली असेल तुम्ही. मला सांगा, जीएसटी मिळाला नाही म्हणून रस्त्यावर म्हणजे विकास थांबला, विकास का थांबला तर रस्त्यावर खड्डे आहेत, अशा प्रकारचे दावे प्रतिदावे किती दिवस ऐकायचे? कारण आता कोरोनाच्या काळानंतर सर्वाधिक गरजेच्या गोष्टींवरही खर्च सुरू झालेला आहे. खरं पाहिजे जीएसटी हा वेगळा विषय आहे आणि आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने आता आपण 900 कोटी रुपये खर्च करून मनोराच्या आमदार निवास बांधतोय, म्हणजे पैसे नाही म्हणून आपण मनोरा आमदार निवासचं काम थांबवलं नाही, अशी पुष्कळ उदाहरणं आहेत. पण मला त्या राजकारणात जायचं नाही. आपल्याला फक्त खड्ड्यांचा विषय आहे, रस्त्यांचा विषय आहे. त्यासाठी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट सक्षम आहे, त्याशिवाय महानगरपालिका सक्षम आहे, नागपूर महापालिका सक्षम आहे, नाशिक महानगरपालिका सक्षम आहे. कारण प्रत्येक वर्षी जेव्हा अशा पद्धतीच्या खड्ड्यांसाठी आधीच्या बजेटमध्ये आपण जे एक प्रकारचे नियोजन करतो, त्याच्या बजेटमध्ये अंतर्संकलनाची तरतूद करतो, त्यामुळे खड्ड्यांसाठी जीएसटी ही कल्पना चुकीची आहे. खरं पाहिजे प्रत्येक महानगरपालिका म्हणजे राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत, अनिल म्हणजे अनिल मुंबईपासून गलगली ते यांनी आपली नागपूरपर्यंत- भूमिका मांडत असताना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानिमित्तानं सूरज चव्हाण यांच्यासाठीचा प्रश्न आहे. सूरज चव्हाण, मनोरा आमदार निवासाचं 900 कोटीचं टेंडर थांबलं नाही, कोस्टल रोडचं कामकाज थांबलं नाही, समृद्धी महामार्ग थांबला नाही, हे सगळं जीएसटी न येता सुद्धा चालू शकतं, तर मग खड्डे भरण्याच्या बाबतीतली भूमिका कशी फक्त आणि फक्त जीएसटीशी निगडीत असू शकते? प्रसादजी, मी विषय काय बोलला होता? मी असं बोललो होतो की राज्याला जर प्रगतीकडे योग्य एक दिशेने न्यायचं असेल आणि योग्य वेळेत न्यायचं असेल, त्या वेळेत जर न्यायचं असेल तर आपल्याला आर्थिक स्थिती हे मजबूत असणं गरजेचं आहे. आणि आर्थिक स्थिती मजबूत कधी होते? करोनासारखं संकट असताना राज्याची जी आर्थिक नाड्या आहेत त्या थोड्याशा कमजोर झालेल्या आहेत. आपलं आर्थिक उत्पन्न हे रेग्युलर पेक्षा करोनाच्या काळामध्ये कमी झालेलं आहे आणि करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस उत्पन्न कमी होतं त्यावेळेस आपल्या हक्काचा पैसा आपण केंद्राकडे मागतो तर काही चुकीचा गुन्हा करतोय का? अगदी नाही करत, अजिबात करत नाही. संपूर्ण योग्य भूमिका आहे. फक्त मुद्दा काय आहे? मुद्दा काय आहे की बाकीची बरीच मोठी मोठी कामं अतिशय बिनबोभाट चाललेली आहेत, त्यात जीएसटी आढावा येत नाही. सूरजजी, त्याच निमित्तानं प्रश्न एकदा पटकन वेळे मर्यादेपोटी आपल्याला थांबवतो आणि पटकन गणेश खंडकर यांना बोलतं करतो. गणेश खंडकर, या जीएसटीच्या तक्रारीच्या शिवायचं खरं कारण काय? रस्त्यावरचे खड्डे का राहतायत? 30 सेकंदात उत्तर अपेक्षित आहे. नाही, मुळात असं आहे की रस्त्यावरचे खड्डे यासाठी राहत आहेत की मुळात प्रशासनाचं आता लक्ष नाहीये. प्रशासनाचं लक्ष आहे भलतीकडे. आणि दुसरी बाब प्रसादजी, मला एक सांगा ना, गेल्या काळामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये काही टोल नाके बंद करण्याचा निर्णय झाला, तेवढे टोल नाके बंद झाले. आता जवळपास 2.5 वर्ष झाली महाविकास आघाडीचं सरकार आहे, कुठला टोल नाका बंद झाला? जे काही निर्विघ्नपणे सुरू आहे ते सुरू आहे ना. त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीचा आणि याचा जो संबंध म्हटला जातोय त्याचा काही कुणाशी संबंध नाही. ठीक आहे सूरज चव्हाण, आपलं उत्तर 30 सेकंदात की राज्याच्या तिजोरीचा जो ओघ आटला किंवा कमी झाला अशा प्रकारचे तर्क आहेत, त्यातले काही स्रोत आजही कायम आहेत. आता जसं खानकर साहेबांनी सांगितलं होतं की टोल नाक्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता, मी त्यांना एक उत्तर देतो. गडकरी साहेबांचं वाक्य लक्षात ठेवा, खानकर साहेब, टोल का खेल मैंने शुरू किया है, खत्म मैं भी करूंगा म्हणले होते. आता गडकरी साहेबांचा केंद्रामधला मंत्री कुठलाही बंद करू शकलेले नाहीये. त्याच्यामुळं ही सगळी तुमची देण आहे, हे महाविकास आघाडीची देण नाही, हे सगळे तुमची देण आहे आणि महाराष्ट्र त्याचे
मुद्दा थोडा भरकटतोय. रस्त्यावरच्या खड्ड्यांविषयीचा मुद्दा आहे. खिशात पैसे नाहीत, केंद्राकडून जीएसटी येत नाही, त्यामुळे विकास रखडतो, रस्त्यावरचे खड्डे कायम राहतात असा तर्क होता. दुसऱ्या बाजूला अभ्यासक या नात्यानं अनिल गलगलींनी स्पष्टपणे मांडलं की कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधाऱ्यांची भ्रष्ट युती ही रस्त्यावरचे खड्डे कायम ठेवते. आपल्या नशिबात चंद्रावरच्या खड्ड्यांपेक्षा रस्त्यांवरच्या खड्ड्यांची चिंता जास्त आहे. आपल्या सगळ्यांनाच त्यातून जावं लागतं. कुणाची कंबर मोडते, कुणाची मान मोडते. जमलं तर सत्ताधाऱ्यांनी याच्यावर लवकरात लवकर लक्ष देणं अपेक्षित आहे. तुमची उत्तरं आता नेहमीचीच झाली आहेत. तुर्तास लक्षवेधीच्या या चर्चेत इतकंच. वेळ मर्यादेपोटी इथेच थांबतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.